शिराळपूर तालुक्यातील कमालपूर गावात काल सकाळी घडलेला प्रकार केवळ गुन्हा नाही तर कायद्याला थेट दिलेलं आव्हान आहे। चोरी गेलेल्या टेम्पोच्या चौकशीसाठी गेलेल्या पोलिसांच्या अंगावरच आरोपीने वाळूने भरलेला ट्रॅक्टर घातला आणि क्षणात परिसरात खळबळ उडाली। बुधवारी शहर पोलीस ठाण्यात टेम्पो चोरीचा गुन्हा दाखल झाला होता। तपासाचे आदेश देण्यात आले आणि गुरुवारी सकाळी गुप्त बातमीदाराकडून महत्त्वाची माहिती मिळाली। संशयित आरोपी लक्ष्मीकांत काळू मुंजाळ राहणार कमालपूर यांच्याकडे चोरीचा टेम्पो असण्याची शक्यता। सकाळचे साधारण 7 वाजले होते। पोलीस पथक कमालपूरकडे रवाना झाले। गावातील दूध डेअरी नेहमीचा दिनक्रम, शांत वातावरण, पण इथेच भयंकर नाट्य घडणार होतं। 8:30च्या सुमारास आरोपी ट्रॅक्टर घेऊन आला। ट्रॅक्टरमध्ये बेकायदेशीर वाळू, वर दुधाचा कॅन म्हणजे वरकरणी साधेपणा, आतमध्ये गुन्हेगारी वृत्ती। पोलिसांनी त्याला थांबवले, चौकशीसाठी खाली उतरायला सांगितले आणि इथेच आरोपीचा खरा चेहरा समोर आला। कसलाही इशारा न देता आरोपीने ट्रॅक्टर सुरू केला, वेग वाढवला आणि थेट पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर घातला। पोलीस हवालदार प्रसाद साळवे यांच्यावर ट्रॅक्टर धडकला, ते जमिनीवर कोसळले। ट्रॅक्टरचं मोठं चाक त्यांच्या उजव्या हातावरून गेलं। हात गंभीर जखमी झाला, पायाला मार, खरचटणं, वेदना, पण आरोपी थांबला नाही। इतक्यावरच नाही, डेअरी समोर उभ्या असलेल्या एका ग्रामस्थालाही ट्रॅक्टरचा जबर धक्का बसला। डोक्याला आणि पायाला गंभीर मार लागला, रक्तस्राव होऊन तो बेशुद्ध पडला। क्षणात शांत गाव रणांगणात बदललं आणि तरीही पोलिसांनी हार मानली नाही। जीव धोक्यात घालून झटापटीनं ट्रॅक्टरचा ब्रेकवर पाय ठेवत पोलिसांनी ट्रॅक्टर थांबवला आणि आरोपीला जेरबंद केलं। काही वेळातच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। आरोपीला वाळूच्या ट्रॅक्टरसह ताब्यात घेण्यात आलं। जखमी पोलिसांवर श्रीरामपूरमध्ये प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी अहिल्यानगर हलवण्यात आलेलं आहे। आरोपी लक्ष्मीकांत मुंजाळ यांच्या विरोधात पोलिसांवर प्राणघातक हल्ला, शासकीय कामात अडथळा, गंभीर दुखापत असे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। हा केवळ चोरीचा तपास नव्हता, हा कायद्याविरुद्ध उभा ठाकलेला गुन्हेगारीचा माज होता। पण पोलिसांनी दाखवून दिलं, कायदा चिरडणाऱ्याला कायदा चिरडतो। पुढील तपास पोलीस निरीक्षक AK धनवटे करत आहेत। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।